चला जाऊया मॅचकडे. अर्थातच शेरे आणि कैरे यांच्यातील लढत आपण पाहतोय. टॉस जिंकला तो मात्र शेरे टीमने आणि सर्वप्रथम स्वीकारली ती मात्र फिल्डिंग आणि कैरे टीमच्या वाट्याला आलेली बॅटिंग. दोघांसाठी एक सुवर्ण संधी. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाकडून केली जाते चुकी. अगदी असं म्हटलं जातं ना की लहान बाळ जन्मल्यानंतर त्याला काजळ लावलं जातं, काला टिक्का ज्याला म्हटला जातो, परंतु इथे स्वतःच्या गोलंदाजीला नजर लावून स्वतःच घेतोय तो मात्र गोलंदाज भूषण. चांगला फटका. मी म्हटलं तर ना प्रेशर आहे आणि अशा परिस्थितीत कैरे टीम मला आजही मॅच आठवते. अगदी ती मॅच त्यांनी रंगवली होती. गेली 10 वर्षापूर्वींचा इतिहास आहे आणि समोर होतं BCC हलवली टीम आणि मॅच होती कर्जत तालुक्यातील वर्ल्ड कप समजले जाणारे RKGK ट्रॉफी चांदईच्या मैदानावरती. मी विसरणार नाहीये कारण खरं म्हणायला गेलं तर कैरे टीम संदीप बोराड्याच्या समालोचनाची खरी ओळख ती RK ट्रॉफी आहे आणि तदनंतरचा आत्तापर्यंतचा प्रवास आमचा कधी थांबलेला नाहीये आणि खरोखर या वर्षी थोडं दुःखाचं सावट. हा हे पण खरंय. चांगला फटका यावेळी. इथे 4 धावा येतील. संदीप गायकवाड ठीक आहे, पहिल्या 3 दिवस आमची हजेरी काही लागली नाही आहे, हरकत नाही आहे. प्रयत्न आमचा तोच असतो सातत्यपूर्ण. काही हरकत नाही. मे महिन्यात एक मोठा ब्लास्ट संदीप गायकवाड आपल्या माध्यमातून जरूर केला जाईल, काळजी नसावी. मोठा ब्लास्ट होईल तो. येणार त्यात सगळे समालोचक, स्कोरर, गुणलेखक, अंपायर यांची सगळ्यांची वर्णी तिथे लागेल. इथे डॉट आलाय. डॉटच्या मदतीने मात्र धावसंख्या तिथे स्थिरावली 11 आकड्यावरती. 11 रनचा स्कोरबोर्ड विदाउट लॉस. अगदी कैरी टीम ज्या बॅटिंगसाठी ओळखली जाते ती बॅटिंग मैदानात जरूर आली आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. टो केलाय परंतु बॉलला दिशा दिल्या टिपेक्स्टार रिजन. बॉल जाईल सीमारेखा बाहेर. येतोय कणकणीत दणदणीत हा चौका. चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावा या ठिकाणी पाहायला मिळतात ते 15 आकड्यावरती. 15 रन्स स्कोर बोर्ड. चांगला बॉल. एक चांगलं कमबॅक आता पाहायला मिळतंय ते मात्र सुशांत. जिहाद बदलापूर आपणास विनंती, आपण स्टेजकडे या. जिहाद बदलापूर आपणास विनंती, आपण ताबडतोब स्टेजशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा हवाई हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत या ठिकाणी काय घडतंय. सेफ झोन मध्ये बॉल जरूर पाहायला मिळाला. बॉल पर्यंत पोहोचली जरूर. इथे चुकीला माफी नाहीये. आत्ता बॉल थांबणार नाही. या येथील टोटल 4+2 अशा 6 धावा कॅरी केल्या जातील. गेला आणि तिथं पाहिलं गेलं कैरी टीम मी त्या ठिकाणी खेळत होती. बॅड लक आपण पाहतो त्या मोठ्या ट्रॉफी परत पोहोचले नाहीत, पण जांभरुखच्या मैदानावरती अप्रतिम खेळ केला. तरी आम्ही तिथे नसेल पण फॉलो करतो आम्ही लाईव्हच्या माध्यमातून त्या मॅचेस पाहायला गेल्यात. आज या मैदानावरती पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा राजेश भोईर जिथे असतील त्या संघ तिथे खेळणारच हे फिक्स आहे.
पण इथे पाहायला गेलं आज मैदानावरती आपण पाहतोय हा खूप दूरवरून आलेला संघ आहे. कैरे तर दूरवरचा आहेच, पण आपण पाहायला गेला जो शेरे जो संघ आहे आपण पाहतो दूरवरचा प्रवास करून गेला, म्हणजे त्याने आपल्यासाठी पाहुणा संघ म्हणून आहे. तर आज थोडंसं गुणगान त्यांचं पण गाऊया आपण, कारण त्यांचे पण भरपूर कीर्ती आपण ऐकलेत. संदीप बोराडे सर सागर गेले 3 दिवस झाले आम्हाला फक्त ते वाल कुटत होते, पाऊस पण होता. आज खऱ्या अर्थाने माईक जवळ बसलेत, आता आम्हाला कुटतात. दादा आडाचा शेतकरी आहे, त्यामुळे जरा पहिला विचार तो करावा लागतो. एक लक्षात ठेवा डोक्यात, शेतकऱ्याने पिकवलं नाही तर तुम्हाला उपाशी मारायची वेळ आहे. जरूर जाऊया जरूर match जरूर कडे. जरूर आपण प्रत्येकाची ॲड करत असतो मित्रांनो. संदीप सर आहेत ना, यांच्याकडे 300 किलो वाल आहेत. प्रति किलो 150 रुपये कुणाला पाहिजे असेल तर जरूर त्यांना कॉन्टॅक्ट करा. चला जाऊया मॅच कडे. अर्थातच दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज रुपेश थंबाटीचे थोडं. रुपेशच्या पहिल्याच बॉल वरती मात्र एक चांगलं प्रतिउत्तर पाहायला मिळत आहे. यस, बॉल गेलाय सीमारेखा पार. बहुतांशी बॉल पोचवा मैदानात. तुमच्यासाठी बॉल रिटर्न आला तर ठीक आहे, नाहीतर सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे, कारण बॉल एकदा वापरल्याच्या नंतर अगदी खराब होऊन जातोय. त्यामुळे तुमच्यासाठी नवीन बॉलच आता मैदानात दिला जाईल, याची नोंद घ्या आपण. चौकार आलाय. सुरुवात फार चांगली झाली. खरं म्हणायला गेलं तर कैरे टीमच्या पद्धतीची बॅटिंग लाईन या ठिकाणी पाहायला मिळते ना, अफलातून आहे. शेरे टीम सुद्धा दूरवरचा प्रवास करून मैदानात दाखल झाले, त्यांचं सुद्धा कौतुक करणं फार गरजेचं आहे. कारण अगदी मी तर म्हणेन आयोजकांच्या विनंतीला या ठिकाणी त्यांनी मान दिलाय आणि त्या मानाला मात्र त्यांनी एक दाद दिली आहे. परंतु एक बॅटिंग लाईनला चांगल्या रोखता आलं नाही. एक गोलंदाजी थोडीशी चुकीची सर्रासपणे ठरते मैदानात. चांगला फटका, अगदी पायाचा वापर केला, तदनंतर एक पोझिशन बनवले आणि प्रॉपर टायमिंग करत या बॉलला दिशा दिली आहे. बॅटरच्या बॅटमधून आलाय षटकार. आपण पाहतोय बॅटर रजत पाटील. वादळ सध्या मैदानावरती पाहायला मिळते. सुरुवात जरूर यावेळी केली होती ती मात्र गणेश या बॅटरने पॉइंट आउट जरूर केलं जात आहे. अगदी पंचांचा इशारा येतोय आणि यावेळी येतील 4 धावा. चला, तिसऱ्या अंपायरचं अपील करण्यात आलंय. चला संदीपजी गायकवाड. थर्ड अंपायरचं अपील आणि चेक केलं जाईल यावेळी. MTC लाईव्ह आमचे ऑपरेटर कुणाल. मला फार चांगलं आवडलं मगाशी करर केलं तर पाहायला ना, तर कुणालने दोन्ही अँगल त्यावेळी एकत्रितरित्या दाखवले ते. हे असं TV स्क्रीनवरती सातत्यपूर्ण जर पाहायला गेलं ना, त्या फार गोष्टी नाजूक आहेत आणि या गोष्टी सातत्यपूर्ण टेलिव्हिजनवरती पाहणं सोपं होतं, परंतु टेक्निकल टीमकडून ताबडतोब देणं हे फार. बॉल पाठवा मैदानात. चेक केलं जाईल. अगदी वेगवेगळे अँगल यावेळी चेक केले जात आहेत. सॉफ्ट डिसिजन काय आहे ऑफिशियल? यस,
यस फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. अगदी बॅटिंग लाईनचा विचार करायला गेला तर तब्बल कैरी टीम फार चांगले बॅटिंग या ठिकाणी साकारतीये. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर 4 मोठे स्ट्रोक आले, 2 डॉट आले, 1 वाईड आला. इथे 3 मोठे स्ट्रोक आलेत, 2 चौकार 1 षटकार. हा बॉल आलाय आणखी एक वाईड. वाईडचा सातत्यपूर्ण मारा करणं शेरी टीम साठी धोकादायक जरूर आहे. आणखी एक वाईड. इथे झील ड्रॉप झालाय. प्रयत्न केला गेला होता परंतु एक सिंगल जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या माध्यमातून टोटल पुढे सरकले आहे, जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 38 या आकड्यावरती. 38 रन. मगाच्या 2 मॅचेसचा जर विचार करायला गेला तो लो स्कोरिंग मॅचेस जरूर पाहायला मिळाल्या. थोडासा टायमिंग वाचवला होता परंतु यावेळी आता इथे मोठी धावसंख्येचा विचार करता करता शेवटच्या बॉलवरती सेकंड इनिंगमध्ये मॅच जरूर पाहायला मिळेल, यात कोणती शंका नाही आहे. चला स्पीडअप करा प्लीज. फटका यावेळी पाहायला मिळतोय परंतु इथे क्षेत्ररक्षक सुद्धा करतोय चुकी आणि येथील डीप मिड विकेटला 4 धावा. डागडुजी करणं भाग पडलं.
हा चांगला बॉल इथे डॉट पाहतोय आपण. एक वर्षी मी पात्रच प्रीमियर लीगचा तरार अनुभवला. अगदी गॅस गिझर आणले गेले. गॅस गिझरचा वापर केला गेला. ऋषिकेश राणेने आयोजित कर्जत प्रीमियर लीग त्यावेळी सुद्धा पावसाचं एक आगमन झालं होतं. काल सुद्धा आपल्याकडे आलं. यावेळी एकेरी स्वरूपात धाव एका धावेच्या मदतीने 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सांघिक खुड्यातलं तिसरं षटक यावेळी आपण पाहतोय. गणेश वाघे खरंय वेळ गेल्याच्या नंतर कुणाला काही बोलून होत नाही. पुलरलईत यावेळी जरूर आपण पाहतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न शेरे टीमचा जरूर मैदानात. गोलंदाजीला आपण पाहतोय ओमकार तरमल आहे. खरं काय एक चांगली गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून आतापर्यंत झाली आहे. 3 बॉल मध्ये त्याने एकच धाव खर्च केलाय. समोर आहे तो मात्र रजत पाटील. आणखी एक डॉट बॉल. ज्या रजत पाटीलची बाट अगदी चमकत होती तलपत होती तिला मात्र थांबवलंय. पहा बॉल फेकला होता खरं म्हणायला गेलं तर रजत पाटील साठी. आणि अशा परिस्थितीत ओमकारने त्याला थोडंसं सॉरी म्हणत मात्र एक खिलाडू वृत्ती जरूर मैदानात दाखवली होती. कारण त्याला सुद्धा माहिती आहे बॉल फेकल्याच्या नंतर शरीरावरती आदळल्यावरती किती त्रास होतो. आणखी एक डॉट बॉल. अफलातून व्हॉट अ बॉलिंग अटॅक. शेरी टीम होती कुठे आणि आता या षटकामध्ये आली कुठे हा प्रश्न जरूर आहे. कारण ज्या शेरी टीमला असं वाटत होतं सगळ्यांना की मोठी धावसंख्या आहे आणि या धावसंख्येला मोठा ब्रेक लागलाय. अगदी योगेश वन ऑफ द बेस्ट बॉलर टीम शेरे अगदी आपण पाहतोय. परंतु उशिराने त्याच्यावरती जबाबदारी सोपवली गेले. हे फार शेरे टीमचं चुकलं का कुठेतरी हा प्रश्न जरूर निर्माण होतो. या पद्धतीने 44 धावा अगदी 2 धावा मला वाटतं या गोलंदाजाने खर्च केल्यात. फार चांगली इकॉनॉमिकल बॉलिंग सध्या मैदानात पाहायला मिळाले. अगदी पॉवरफुल अटॅक. आता शेवटचं 5वं षटक 100% यावेळी ते ओमकारच्या हातात असणार यात कोणती शंका नाही आहे. कारण यावेळी ज्या कैरी टीमचा प्रवास आपण अनुभवला एक चांगली बॅटिंग लाईन 2 षटकांमध्ये तब्बल 42 धावा त्यांनी कुठल्या. परंतु तिसऱ्या षटकात अवघ्या 2 धावा खर्च केल्यात त्या ओमकार तरमलेने. आता मात्र मयुरेश तरमले गोलंदाजी मार्कवरती. मयुरेश तारमळे अगदी आपण पाहतोय आता गोलंदाजीला आहेत. समोर तितकंच कडवं आव्हान. इथे आत्महत्येस प्रवृत्त केलंय फलंदाज गणेशला. सुरुवात फार चांगली केली ती गणेशने. एक अनुभवाचे शिदोरी मैदानात ते वापरत होते आणि अशा परिस्थितीत आपण पाहतोय. चला बॅटर प्लीज. न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत. अतुल पाटील.
हा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र व्हाईट बॉलला छेडलं गेलंय. कारण म्हणायला गेलं तर एकच धाव पाहायला मिळते. चौथं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. मयुरेश तारमळे आणखी एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. वॉटर थ्रो, अगदी तुम्ही गोलंदाजी करा, फलंदाजी करा, परंतु ज्यावेळी तुमची फिल्डिंग येते ना त्यावेळी तुमच्या ताकद हवे. एकतर डायरेक्ट थ्रो म्हणजे जिथे गोलंदाज असेल, जिथे कीपर असेल, अशा वेळी थ्रो जर झाला तर एक परफेक्ट टायमिंग साधलं जातं तुमचं. फार उशिराने आता मात्र फटका आहे. प्रॉपर टायमिंग केलं गेलं. इथे आलाय रजत पाटीलच्या बॅटमधून षटकार. पुढे सरकले, जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 52 या आकड्यावरती. 52 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. संधीवर पाहतो आपण 52 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पण जो स्ट्राईकला जो फलंदाज त्याच्यातून ताकद आणि बॉटम हिट पॉवर आहे ना मजबूत आहे. कारण चांगल्या प्रकारे फटकेबाजी करत असतो. आज संघाला गरज आहे स्लॉगवर अंतिम षटक या ठिकाणी असणार आहे. आणि या षटकातील काही चेंडू आपण पाहतोय. चौथं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती आहे. आणि अंतिम काही चेंडू आपण पाहतो या षटकातील असतील. आणि जर विचार केला आपण पाहतोय संदीप सर, तर गेले 3 दिवस तुम्ही आलात नाही, पण स्पर्धा कशी वाटते जरूर तुमच्याकडून आम्ही विचारला जाईल. इथे चांगला चेंडू, टॅप चेंडू केला, चेंडूला एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. त्रेपन्न धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 4 षटकांच्या अंती. यस, जाऊया आता 5वं षटक यावेळी प्रगती पथावरती आहे. काय स्पेल हाताळलेत पहिल्या 2 षटकांमध्ये संदीप गायकवाड. अगदी 42 धावा आल्या होत्या पहिल्या 2 षटकांमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटके आहे, परंतु ओमकार तारमळे ज्यावेळी गोलंदाजीला आला त्याने 2 धावा खर्च केल्या. आणि तदनंतर आलेला मयुरेश तारमाळे याचा विचार जर करायला गेलं तर त्याने 9 धावा खर्च केल्यात. म्हणजे एक चांगलं स्पील सध्या मी तर म्हणेल 2 षटकांचं राहिलंय मध्यंतरापर्यंत. शेवटच्या षटकामध्ये या धावा फार निर्णायक असणार आहेत. एकतर विकेट, तदनंतर येणाऱ्या धावा. सेकंड इनिंग मध्ये फार मोठी मजल पाहायला मिळेल. संदीप सर, पाहायला गेलं तर आपण ठाणा जिल्हा म्हटलं गेलं आणि त्याचं जे अंतिम टोक आपण पाहतो भिवंडी शहापूर विभाग म्हटलं गेलं, त्या विभागामध्ये नेहमीच सरस म्हणून कामगिरी करणारा संघ आपण पाहायला गेला. शेरे संघ या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. पण आज पाहायला गेलं तोडोसरी कैरे संघ पाहायला गेलं सध्या सीझनमध्ये तुफान फॉर्ममध्ये आहे. इथे चांगल्या प्रकारे कामगिरी आपण पाहतो. हा पुढचा चेंडू पाहायला गेला, गतिवान गतिवान अप्रतिम चेंडू. शताब्दी एक्सप्रेस ज्या पद्धतीने धावते त्या पद्धतीने चेंडू निघून गेला एसटी रक्षक हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपण या ठिकाणी पाहतोय. जरूर संदीप सर आपण पाहतोय सैरे आणि कैरे, बघा ना नावामध्ये खूप दम आहे. हा, शेरे आणि कैरे, रे रे ते म्हटलं तर ना कारे, तसा प्रकार सध्या मैदानात आहे. आरेला कारे. अगदी जसं म्हटलं गेलं ना की अगदी शताब्दी एक्सप्रेस म्हणा, अन्य कोणी म्हणा, परंतु आता सध्या फास्टेस्ट एक्सप्रेस जरूर पाहायला मिळते ती म्हणजे वंदे भारत. एक चांगली सुसज्ज अशी सुविधा त्या ट्रेनमध्ये जरूर पाहायला मिळते. परंतु मी तर म्हणेल वंदे भारतच्या पलीकडे गोलंदाजी करतोय सध्या ओमकार तारमाळे. जरूर जरूर आपण कारे बोलला त्यानंतर आरे बोला. आरे नाव काढू नका. आरे मुलं खूप मोठं राजकारण घडलंय आपण पाहतो या मुंबईमध्ये. आरे या नावामध्ये खूप काही दडलंय. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतो. गतिवान चेंडू होता. अफलातून कामगिरी आपण पाहतोय तर डायरेक्ट हिट. फलंदाज या ठिकाणी धावचित होतो. आपण पाहतो नाव ना देखा धाव ना देखा सिर्फ बेफान घाव देखा फलंदाज जाऊ बाद सटका.
डोक्यावरती हात आहे, राजेश सरांची साथ आहे. इथे फुल लेन चेंडू लॉंग झोन मध्ये शतरक्षक आहे बघ, स्वतःला त्यांनी बरोबर फरकून गेलं. चांगला थ्रो या ठिकाणी पाहतो आहे. तर रिक्षावाल्यांसाठी एक चांगलं गणित गाणं होऊन जाऊन द्या बघा. हा, रिक्षावाले भरपूर आहेत ना, त्यांच्यासाठी गाणं होऊन जाऊन द्या एक चांगलं. त्यांना खुश करा. एखादा टाकून द्या यूट्यूबला, ऑटोवाला काहीतरी गाणं येतच असेल त्यांच्यासाठी. गोलंदाज तयार, पंचाच्या डाव्या साईडने पुढचा चेंडू. इथे चांगला चेंडू आहे का, जरूर गतिवान चेंडू आपण या ठिकाणी पाहतो आहे. पुन्हा एकदा फलंदाज या ठिकाणी जरूर धावबाद घोषित केले. तर आपण पाहतो पुढचा चेंडू, गोलंदाज तयार होतोय. गतिवान चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न नेहमीच पाहायला गेलाय. इथे पाहायला गेला सुरेख चेंडू, सुरेख चेंडू आपण या ठिकाणी पाहतो आहे. स्मार्ट डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी या ठिकाणी पाहिली जाते. षटक क्रमांक 5वं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचते ती 54. 55 धावांचं लक्ष आहे. या लक्ष्याचा पाठलाग जरूर होईल, पण तत्परत तो कोण रोखेल होताना हेही पाहिलं जाईल. इथे टॉस केलं जाईल. वारदोली विपक्ष आपण पाहतो जानतराजा बदलापूर गाव, दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस या ठिकाणी केला जातो आहे. नाणेफेकचा कौल या ठिकाणी होईल. आज जरा लेट आहेत. सोमनाथजी काडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब खरंच आपलं मनापासून धन्यवाद. आज जर तुम्ही येत असाल आम्हाला माहिती होतं, खरंच फक्त टीम येणार आहे, तुम्ही असतं माहिती तर आम्ही भरपूर काय अजून चेंजेस केलं असतं, पण तुम्ही आलात, धन्यवाद. असंच 13 तारखेला पण या. या 2 टीम कोणत्या तरी 2 टीम घेऊनच या, काही टेन्शन नाही आमच्यासाठी. कैरे आणि सैरे दोन्ही टीम घेऊन या आपण. तो वारदोलीने टॉस या ठिकाणी प्राप्त केला होता. इथं टॉस जिंकलाय. आता तिकडे जाऊन विचारणार, विचारपूर्व होणार, काय करायचं, काय घ्यायचं, काय विचारायचं, कोण दमलाय, कोण थकलाय, कोणाला थकावट आहे चेहऱ्यावरती, काय. ज्यावेळी मोठ्या स्पर्धा खेळत असतो आणि वारदोली टीम म्हटल्यानंतर बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा खेळते. डिसिजन हा जो असतो ना, ज्यावेळी तुम्ही टॉस बॉक्स मध्ये येता त्यावेळी तुम्ही जे काही डिसिजन तुम्हाला घ्यायचं नाही, ऍक्च्युली मी तेच सांगतो, तेच माझं प्रश्न होतं. ते आपण ॲज अ मुंबई साईडला गेलात, आता आम्ही सातारा साईडला जातो किंवा आम्ही रत्नागिरी साईडला जेव्हाही जातो ना, जेव्हा मॅचेस पाहतो ना सर, अलिबागला पण गेलात ना, टॉस जिथे होतो ना तिथे जेव्हा डिसिजन घेणं गरजेचं आहे, डिसिजन देणं गरजेचं आहे. तिथून तुम्हाला बाहेर जाता येत नाही आहे. डिसिजन दिल्याशिवाय बाहेर जाता येत नाही. तसं आपल्याकडे कसं आव जाओ घर तुम्हाला चलतं आहे बाबा, पोरगी इथं बघायची, घरी जाऊन सांगायचं पसंत आहे की नाही. सध्या लग्न सीझन आहे, चालतंय सर्व. चला आपण जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. आमचे संदीप बोराडे सर खऱ्या अर्थाने गेले 3 दिवस गैरहजर होते, पण आज या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून धन्यवाद. पण सोमनाथजी खाडे सर आपण पाहतोय सेकंड राऊंडला या ठिकाणी आपण पाहतोय कॉम्बॉक्समध्ये असतील, त्यांना आपण पाहतो जरूर साथ या ठिकाणी देऊया. पण सोमनाथ सर कसं वाटतं, आपण या अगोदरच्या आमच्या दामद चषकसाठी तुम्ही होता,
आज पुन्हा एकदा तुम्ही ब्रदर चषकमध्ये एक दिवस दिला. काय वाटतंय तुमच्या इकडचा क्रिकेट? आज तुम्ही बदलापूरला येता मला माहिती आहे, बदलापूरपासून तुमच्या इकडचा क्रिकेट आणि आमच्या कर्जतच्या इकडचा क्रिकेट, आमच्या इथलं संयोजन आयोजन कसं काय वाटते तुम्हाला? फक्त एक सांगतो, तुम्ही आलात म्हणून आमचं मन ठेवायला बोलू नका, हे पण तेवढंच खरं आहे. मन ठेवण्यासाठी बोलू नका, जे आहे ते आहे. मी जिथे जातो ना तिथं परखड बोलतो, मग जे असेल तुमचं मत परखड मत माना. संदीप सर, जो व्यक्ती खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती प्रेम करतो त्याला खोटं बोलायची गरज नसते. त्याला काळी रात्र जरी असली, मध्यरात्र जरी उलटून गेली असली, तरी तालुक्याच्या टीमसाठी 40 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत क्रिकेट घेऊन येतं. आपल्या सर्वांना त्याचं निश्चितच अनुभव आहे. मैदानावरती आल्यानंतर अतिशय उत्तम वाटतं. या ठिकाणी आल्यानंतर या परिसराचा आणि खऱ्या अर्थानं रायगड, कर्जत रायगड ही भूमी म्हटली तर स्वराज्याची भूमी आहे आणि निश्चितच या भूमीवरती सर्वांचंच प्रेम अगदी पूर्वीपासून राहिले. आमचं सर्वांचं प्रेम सातत्यानं या भूमीवरती सातत्यानं राहिलंय आणि अबाधित राहील, या बाबतीत शंका नाहीये. सह्याद्रीचे आपण सर्वजण लेकरं आहोत. आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जाऊया मैदानावरती, ज्या ठिकाणी 54 धाबा बनवल्या आणि 55 धाबांचं लक्ष ठेवलंय. मैदानावरती पूर्वार्ध आपण पाहिला, सिद्धू 11 कैरे टीमनं बनवल्या 54 धाबा आणि 55 धाबांचं लक्ष घेऊन परी वॉरियर शेरे संघाचे 2 वॉरियर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. बॅटिंग करण्यासाठी निश्चितच सुरुवात करतील मेन इन व्हाईट. जरूर सर, आपण पाहतो. पुढे एकदा तुम्हाला पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करतो, कारण जाताना आमचे योगेश सर तुम्हाला निमंत्रण कार्ड पण देतील. कारण येणार जो नियोजन आहे आमचा 9 तारखेचा आंबेडकर चषक, आपण पाहणार जो विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 पाहणार आहोत. एक सुंदर नियोजन, आयोजन आणि तटबंध आयोजन. तटबंध म्हणजे तुम्ही रेलिंगपासून सगळ्या गोष्टी सुरक्षित, पुन्हा एकदा चांगलं आयोजन तुम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद, थँक्यू सो मच संदीपजी गायकवाड सर, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर संदीपजी बोराडे सर यांचं मनापासून आभार, ज्यांचा आवाज आज पहिल्यांदा लाईव्ह आम्हाला समोरून ऐकायला मिळतोय. त्यांच्यापासून भरपूर साऱ्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळत आहेत, त्यांचा अनुभव आमच्यासोबत शेअर करतायत. त्याचबरोबर नव्या दमाचा युवा आवाज, या रायगडच्या भूमीचा, अर्थातच या कड्या कपारींमध्ये निश्चितच गुंजणारा आवाज, योगेशजी ढोले सर आमच्यासोबत आहेत. आपलं सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आमच्यासोबत आमचे नितेशजी तरे सर, मनापासून आपला आभार. सर जरूर, आमचे बबलू दादा यांचा जो 15 चेंडू आणि 67 धाबाचा रेकॉर्ड या मैदानावरती आहे, जोही हा रेकॉर्ड तोडेल ना त्याला 3000चा पारितोषिक आहे. बबलू दादा नजे, आमचा एकच वादा बबलू दादा यांचा जो रेकॉर्ड आहे 15 चेंडू नॉट आउट पारी 67 धावा, जो पटकवेल त्याला 3000चं पारितोषिक असेल. 55 धावांचं लक्ष आहे या ठिकाणी. एक मिनिट वेट. चोपन्न धावा जमवल्यात आणि 55 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकात 21, दुसऱ्या षटकात 21, तिसऱ्या षटकामध्ये 2 धावा, चौथ्या षटकात 9 धावा आणि 5व्या षटकात 1 धाव. अशा पद्धतीने आपण 54 धावा बनवल्यात आणि 55 धावांचं लक्ष या ठिकाणी परी वॉरियर शेरे संघाला दिले. 55 धावा बनवण्यासाठी शुभम ठाणगे आणि विकास डोंगरे सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होत आहेत. बॉलर तयार. पहिलाच बॉल, पंकजचा पहिला चेंडू आडव्या बॅटचा दिलाय टोला. सरळ चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याड. हा शहापूरच्या शेरे संघाचा पहिला वार. चेंडू सीमा पार, षटकार. षटकार येतोय शुभम ठाणगेच्या बॅटमधनं झालेला हा पहिला वार. 6 धावा येत आहेत, धावफलकावरती जोडतायत. सुरुवात दमदार केली आहे. बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा पंकज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटला लगेच कमबॅक केलंय. मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटची एज, विकेटच्या मागे सुंदर झेल, फलंदाज होतोय फेल. शुभम ठाणगे तंबूच्या आश्रयाला पहिली विकेट.
पहिल्याच चेंडूवरती षटकार आला होता शुभम ठाणगे, ज्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या, मात्र अगदी लगेचच कमबॅक केलं. गोलंदाजी मार्कवरती पंकजला आपण पाहताय. डावखुरे आता वेगवान तेज सरार गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती 6 धावा जरूर आल्या, त्यानंतर कमबॅक कसं करायचं हे त्याला माहिती आहे आणि त्यानंतर त्यानं केलेलं हे कमबॅक आपण पाहताय. शुभम ठाणगेला तंबूचा रस्ता दाखवलाय. विकेट मिळाली आहे पहिली. 6 धावांवरती मिळालेला पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या टीम परी वॉरियर शेरे या टीमला. बिग फाईट मॅच आहे. एका बाजूने मेन इन येलो आपण पाहताय. निश्चितच भंडाऱ्याची उधळण करत असताना 54 धावा सुरुवातीला बनवल्या. 55 धावांचं लक्ष ठेवलंय ते कैरे या टीमनं आणि निश्चितच सुरुवातीला षटकार ठोकला, आत्मविश्वास बळावला होता आणि त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात शुभम मैदानाच्या बाहेर. यावेळेस पहा बॅटिंग करण्यासाठी नव्या दमाचा नवा शिलेदार भूषण मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऑन साईडला खेळलेला फटका सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवतील, फेकतील. 3-3 फिल्डर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने एकमेकांना कॉर्डिनेशन करतायत. चेंडू पकडून फेकलाय. एक दुहेरी धावेचा फटका येतोय. 2 धावा येतील. स्कोअर कार्ड वरती आपण पाहताय 8 धावा. 8 ऑन द बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ आपण पाहताय उत्तरार्धातील आणि 8 धावा धावफलकावरती. भूषण तारमळे आलाय. यंगस्टर खेळाडू आहे, लेफ्टी बॅट्समन आहे, ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय. हा विश्वास किती सार्थ ठरवेल हे आपल्याला पाहायचंय. पंकज चांगला चेंडू, वाईड यॉर्कर, सुपर्ब गोलंदाजी, जबरदस्त मारा करतोय. अप्रतिम दर्जाचा हा चेंडू सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना पाहायला मिळाला. दर्जेदार अटॅकिंग मारा करतायत. अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 9 फिल्डर 30 यार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट किपर शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग शॉट, स्क्वेअर लेग. पॉइंट वरती फिल्डर आहे आणि बॅटची एज लागल्यानंतर पुन्हा एकदा विकेटच्या मागे झेल टिपला जातोय. दुसरा फलंदाज माघारी परतत असताना पाहायला मिळतोय. बिग विकेट, बिग लॉस. बॅट्समन आउट होतोय. भूषण तारमळे बाद. दुसरी विकेट मिळाली. या ठिकाणी आपण पाहताय फलंदाज माघारी परततोय. या ठिकाणी आपण पाहताय परी वॉरियर शेरे संघाला लागलेला हा दुसरा झटका. फलंदाज बाद होतोय. बॅट्समन भूषण तारमळे, ज्याच्या बॅटमधनं 2 धावा आल्या, त्यानंतर त्याला माघारी पाठवलं जातंय. विकेट मिळाली या ठिकाणी भूषण तारमळेची. रुपेश व्यापारी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. निश्चितच जबाबदारी फार मोठी असणार आहे. कॅप्टनची जबाबदारी पार पाडावी लागेल. कॅप्टन इनिंग या ठिकाणी खेळावी लागेल. क्रॉसिंग. पुढचा चेंडू या ठिकाणी ऑनसाइडला खेळलाय. फटका चांगला आहे. मिड विकेटला क्लिअर करत असताना पाहायला मिळेल. निश्चितच स्क्वेअर लेगच्या दिशेने सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार.
शेवटची प्रत्येक संघ बघा इथं जे खेळतात ना त्यांना सगळ्यांना हीच शेवटचं आहे. यानंतर कुणाला वॉर्निंग दिली जात नाही. येणारा जो फलंदाज आहे तो नेक्स्ट फलंदाज असेल तो आतमध्ये इंटर करेल. पॅनल्टी नाही, तो डायरेक्ट बाद आहे. नक्की नक्की वेळेचं बंधन पाळणं सर्वांसाठी बंधनकारक आहे. सर्वांनी वेळ पाळणं हे अतिशय गरजेचं आहे, कारण क्रिकेटचा नियम असतो. प्रत्येक वेळेला आपण पाहत असाल तर विश्वचषक तुम्ही पाहिला असेल मागचं, तर अँजेलो मॅथ्यू या फलंदाजाला आपण टाइमआउटच्या माध्यमातून प्रथमच आउट होताना पाहिलेलं आहे. निश्चितच क्रिकेटचे काही नियम असतात, हे पाळणं आपल्याला गरजेचं असतं. जसे नियम आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला लावतोय तेच नियम, तसेच नियम बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सुद्धा असतात. षटक पहिलं संपलंय, 12 धावा धावफलकावरती आल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल अतिशय वेगवान सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. निर्धाव येतोय. सुंदर सुरुवात केली आहे. बॉलर गोलंदाजी करण्यासाठी गणेश आलाय आणि गणेशच्या माध्यमातून पहिलाच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती विकास डोंगरे, अनुभवी फलंदाज, भरपूर वर्षांचा अनुभव पदराशी आहे. हा अनुभव वापरायचा आहे. गणेशचा हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. निश्चितच खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफला फिल्डर आहे, पकडून फेक करतील तोपर्यंत इथं एक सिंगल धावील. धावफलकावरती 13 धावा. सिंगल येते. स्कोअर कार्डवरती थोडीशी वाढ होईल. स्कोअर कार्ड पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळतं 13 धावा. 2 गडी बाद होत आहेत. शुभम आणि भूषण हे 2 फलंदाज माघारी परतलेले आपल्याला पाहायला मिळाले. स्ट्राईक एंडवरती रुपेश. इथं पहा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चितच उशिरा घेतलेला हा पावित्रा. गणेशचा वेग प्रचंड आहे. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव येतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. सुरुवात सुंदर केली. गोलंदाजी करण्यासाठी गणेश आलाय. सिद्धू 11 खैरे संघासाठी कैरे संघासाठी गोलंदाजी करतोय. टाकलेला हा अजून एक चांगला चेंडू आहे. इथं डायरेक्ट हिट झालाय. निश्चितच बाल बच गए. एक सिंगल धाव येते. निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती ऍड केली जाईल 14 धावा. या षटकाचा जर आपण विचार केला तर एका धावेसाठी फार कष्ट करावे लागतायत. एका धावेसाठी मेहनत करायला लावतोय गणेश. चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा, भेदक मारा या ठिकाणी करत असताना सुंदर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पेश करतोय. दुसरं षटक चालू आहे. धावफलकावर 14 धावा. 55चं लक्ष आहे. मोठं लक्ष पार करायचंय. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन तयार होतोय. विकास डोंगरे यावेळेस फटका खेळला. फिल्डर त्या ठिकाणी अचूक जागेवरती लॉंग ऑनला. चांगला झेल. फलंदाज माघारी परतत असताना लागलेला हा झटका. परी वॉरियर शेरे टीमला विकास बाद. विकास डोंगरे तंबूच्या आश्रयाला निराश केलं. बॅटिंग करत असताना आपण पाहताय तर एका धावेचं योगदान दिलं आणि निराश मनानं तंबूच्या आश्रयाला येताना पाहायला मिळत आहेत. मोठा झटका मिळालाय. रुपेश व्यापारी मैदानावरती स्वतः कॅप्टन खेळतायत. त्यांना साथ देण्यासाठी टीमचा बॅकबोन तारणहार खेळाडू ओमकार तारमळे मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्याच्यावरती फार मोठी जिम्मेदारी, जबाबदारी या इथून असणार आहे. स्कोअर कार्डवरती नजर मारली तर आपल्याला पाहायला मिळत आहेत 14 धावा. रणझुंजार आणि शूरवीरांच्या 2 टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. एका बाजूने सिद्धू 11 कैरे आणि दुसऱ्या बाजूने परी वॉरियर शेरे या 2 संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. रसायनी विभागाला बिलॉंग करत असताना टीम कैरेला आपण पाहताय मेन इन येलो, तर दुसऱ्या बाजूने शहापूर तालुक्याचा धाकड संघ आहे परी वॉरियर शेरे. ओमकार तारमळे त्याच्यासाठी टाकलेला हा चेंडू आपण पाहताय. धोक्याची घंटा. डायरेक्ट हिट झालं असतं तर इथं ओमकारला निश्चितच परतावं लागलं असतं. चांगल्या पद्धतीनं टाकलेला हा चेंडू. गणेशनं वेग दाखवला. ओमकारच्या विरोधात स्वतःच या ठिकाणी वेगाचं रसायन दाखवलंय. कशा पद्धतीनं टाकलेला हा चेंडू. लेगबाईचा इशारा येतोय. 1 धाव धावफलकावरती येईल. गणेशच्या माध्यमातून फक्त 3 धावांचं षटक आलंय. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या अंती स्कोअर कार्डवरती आहेत त्या 15 धावा.
2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या अंतिम धावफलकावरती आहेत त्या एकंदरीत आपण पाहताय 15 धावा. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 40 धावांचं लक्ष इथून पार करायचं आहे. 18 बॉल 40 धावा काटिकी टक्कर मैदानात पाहायला मिळेल. मोठी झुंज आपण पाहू शकता. मोठं द्वंद्व आहे. एका बाजूने आपण पाहताय कैरे संघ खेळतोय रसायनी विभागातून बिलॉंग करत असताना आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहताय शहापूर तालुक्याची टीम आहे परी वॉरियर शेरे. बिग फाईट मॅच ओमकार तारमळे मैदानात खेळेल. स्ट्राईक एंड वरती तयार होतोय. दुसऱ्या बाजूने रुपेश व्यापारी. या 2 खेळाडूंना किल्ला लढवायचा आहे. 18 बॉल आणि 40 ची गरज. षटक चौथं या ठिकाणी चालू होतंय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरनं तिसऱ्या षटकासाठी बॉलर तयार होतोय. प्रतीक मोरे गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती दिली. राईट मोर द विकेट. प्रतीकचा पहिलाच बॉल मिस टायमिंग. बॅटची एज. विकेटच्या मागे झेलची संधी आणि या मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे. ओमकार तारमळे तंबूच्या आश्रयाला परततोय निराश मनानं. बिग विकेट. सतरा बॉल आणि 40 धावांची गरज. महेश स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने खेळलेत. पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी दूरवर येतोय. अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसरी धाव यशस्वीरित्या कंप्लीट झाली. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. क्लासिकल अंदाजात खेळलेला फटका स्क्वेअर लेगला स्क्वेअर कट केला होता. पॉइंटला चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. सिंगल एक येईल. सिंगल एक आली. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी धावले. 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड वरती आहेत त्या 17 धावा. 17 का खतरा. चेंडू शिल्लक आहे 16. धावा बनवायच्या आहेत 38. 16 चेंडू 38 धावा. मोठ्या फटक्यांची नितांत गरज. स्ट्राईक एंड वरती महेश. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करायची आहे. चांगला टप्पा. चांगल्या टप्प्यावरती जबरदस्त मारा करतायत कैरे संघासाठी. हे चाललेलं 3रं षटक. प्रतीक मोरे गोलंदाजी करतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. सुरुवातीलाच आपण पाहताय ओमकारची विकेट मिळाली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव. इथं डॉट येतोय. चांगल्या पद्धतीनं नियंत्रण. टप्प्यावरती चांगलं नियंत्रण. या ठिकाणी बॅटची एज झाली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला बीट केलंय. चेंडू चाललाय त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेनं. लक फॅक्टर ऑन झालंय. चेंडू जाईल सीमा पार आणि आलेला आहे हा नशिबाचा चौका. येथील स्कोअर कार्ड वरती वाढ होतीये. धावफलक जाऊन पोहोचलं ते 21 या धावसंख्येवरती. 21. 21 धावा धावफलकावरती आहे. 54 बनवल्यात. 55चं टार्गेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॅट फिरवतायत मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आणि या ठिकाणी आपण पाहताय विकेट मिळेल. महेश मैदानाच्या बाहेर रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा झटका या ठिकाणी आपण पाहताय.
स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर स्थिरावलेलं आहे ते 21 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. 55चं टार्गेट दिलंय आणि टार्गेटचा पाठलाग करत असताना थोडीशी बॅकफूटवरती आहे परी वॉरियर शिरे टीम. रुपेश व्यापारी संघर्ष योद्धा आहे या ठिकाणी निश्चितच खेळताना पाहायला मिळतो. यावेळेस विकेटच्या मागे चेंडू अडवत असताना थोडंसं फंबल आणि लगेचच फायदा उचललाय. सिंगल आली आहे. सिंगल एक धावेल 22च्या स्वरूपात. एक सिंगल धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 22 वरती. 22 ऑन द बोर्ड. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आहेत त्या 22 धावा. आणि फिल्डिंग स्वीकारले. दोन्ही टीम आपण तयार राहायचे नेक्स्ट मॅच. दोन्ही संघांनी आपण नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचंय. इथं आपण पाहत आहे शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 33 धावांची गरज. 12 चेंडू 33 धावा. मैदानावरती सामना अतिशय रोमहर्षक अवस्थेत पाहायला मिळतोय. 16.5 ची सरासरी राखायची आहे. 55चं लक्ष ठेवलं होतं. सुरुवातीच्या 3 षटकांवरती बाजी मारली आहे टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिद्धू 11 कैरे या संघानं चांगला खेळ केला. 3 षटकांमध्ये फक्त 22 धावा खर्च केल्या. टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद केले. शुभम बाद झाला, विकास बाद, भूषण बाद, ओमकार बाद होतोय, महेश बाद आणि मिडल ऑर्डरवरती फार मोठी जबाबदारी. रुपेश व्यापारी स्ट्राईक एंडवरती फार मोठी जिम्मेदारी जबाबदारी. 12 चेंडू आणि 33 ची गरज आहे. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पंचराज भोईर सर आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून केली आहे. एका धाबेची मदत येते. स्कोर कार्ड पुन्हा एकदा थोडंसं पुढे सरकेल ते 23 या आकड्यावरती. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. बॉलर तयार होतोय पंकजचा हा चेंडू आडव्या बॅटनं खेळलाय. व्यवस्थित बॅटवरती आला नाही. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या जवळ पकडलं, फेकतायत. एक सिंगल धाव. एकापेक्षा जास्त काहीच नसणार आहे. एक सिंगल धाव आल्यानंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 24 या आकड्यावरती मोमेंटम शिफ्ट होणं गरजेचं आहे. एका दुसरा मोठा फटका जर मध्येच आला तर मॅच मध्ये निश्चितच रंगतता पाहायला मिळेल. मात्र पंकज चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग. चेंडू हवेत. झेलची संधी. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल एक धाव कंप्लीट झालीये. दुसऱ्या धाबेसाठी आलेत आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे. चेक केलं जाईल. थर्ड अंपायर डिसिजन काय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचेल. सिंगल धाव कंप्लीट झाली. झेल ड्रॉप झाल्यानंतर दुसऱ्या धाबेसाठी आले आणि दुसऱ्या धाबेच्या प्रयत्नात फलंदाज या ठिकाणी आपण पाहताय तर रनआउट आहे की नाही हे आपल्याला चेक करायचंय. रनआउट चेक केलं जात आहे. नॉट आउट. बॅट्समन सेफ. 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक जर आपण पाहिलं तर 26 या आकड्यावरती. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. पंकज गोलंदाजी करतोय. चांगल्या पद्धतीनं मारा करतोय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. आता मात्र सरळ हातात येतोय आणि हा झेल टिपतोय. माघारी पाठवत असताना अजून एक लॉस झालाय. फलंदाज बाद. अजून एक झटका मिळाला या ठिकाणी. बॅटिंग करत असताना आपण पाहताय परी वॉरियर शेरे या टीमला
संघ अडचणीत सापडलाय. अजून आपण पाहताय तर 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित 9 चेंडूंवरती तब्बल 29 धावांची गरज आहे. 9 चेंडू 29 धावा. इथे एक चांगला चेंडू, पंकजचं कौतुक केलं जाईल. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक हाताळतोय. मोठ्या फटक्यांपासून अद्यापपर्यंत त्यानं दूर ठेवलंय. सुरुवात जर आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवरती षटकारानं झाली होती, त्यानंतर काय कमबॅक केलं सुंदर. पंकजच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. लेफ्ट आर्म सीमर आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करत असताना स्ट्राईक एंडवरती रितेश यंगस्टर खेळाडू आहे. यावेळेस फटका खेळलाय चांगल्या पद्धतीने. त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. एक टप्पा खाऊन सरळ चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याड चौकार. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. नेक्स्ट मॅच मध्ये आपण तयार राहायचे दोन्ही संघ. इथं चौकार आलाय. 4 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्डला चालना मिळतीये. धावफलक जर आपण पाहिलं तर 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. अजूनही 25 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 7 बॉल 25. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही संघांसाठी. विशेष आपण पाहिलं तर कैरे संघाच्या बाजूनं पारडं झुकलंय. मात्र क्रिकेटचा खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल हे सांगणं अगदी कठीण असतं. शेवटच्या चेंडूंपर्यंत काय घडेल हे सांगणं कठीण असतं. अनप्रेडिक्टेबल गेम आहे. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न आहे. व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी आपण पाहताय तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि असफल झालेला आहे. विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद. चार चेंडू आणि इथं 17 धावांची गरज आहे. 4 चेंडू 17 धावा. मयुरेश मैदानात बॅटिंग करण्यासाठी आला आणि पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय त्याच्या बॅटमधनं. 4 बॉल 17.
2 षटकार जर अजून आले तर या मॅच मध्ये जिवंतपणा पाहायला मिळेल. मयुरेश हा चांगला चेंडू वेगवान चांगला टाकलाय, अतिशय दर्जेदार पाहायला मिळाला. टप्पा खाल्ला आणि उसळी घेऊन सरळ विकेट किपरच्या हातात जातोय डॉट. दर्जेदार मारा करत असताना गोलंदाजी मार्कवरनं रॉयल आणि रॉयल गोलंदाजी. 3 बॉल 17 आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी खतरा उभा केलाय. डॉट येतोय, सलगचा दुसरा डॉट. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि वैधे चेंडू जर फेकले तर या मॅच मध्ये नक्कीच तुम्हाला औपचारिकता पाहायला मिळेल. सामना जवळजवळ कैरी या टीमनं आपल्या बाजूनच झुकवलाय. जवळजवळ सामना आपल्या हातामध्ये या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू चांगला टाकलाय, बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाही. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत लेग बायच्या स्वरूपात. लास्ट वन रिमेनिंग, लास्ट डिलिव्हरी, 1 टू गो. शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी आपण पाहताय जवळजवळ हा सामना कैरे संघानं आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आणि विजय होत आहेत कैरे टीम. वेल प्लेट आणि गोड कौतुक करूया परिवारीय शेरे संघाचं. दूरवरचा प्रवास करून आपण आलात, आपलं दोन्ही संघांचं मनापासून कौतुक करूया. चला नेक्स्ट मॅच आपण लगेच चालू व्हा. वारदोली टीम आपण फिल्डिंग लावून घ्या आणि